सुख दुःख हे सर्व चक्र हे सतत 12ही महिने फिरत राहतं. आता आपण जरा थोडंसं धार्मिक गोष्टींकडे जर गेलं तर राम हे राजा होते, बरोबर. राम हे राजा होते. पण त्यांना किती वनवास आला. ते म्हणाले का, आईने मला वनवासात जायला सांगितलेलं आहे आणि मी राजा आहे आणि वनवासात कसं जाणार आणि मी कसं काय वनवासात राहणार. आनंदाने त्यांनी तो मार्ग स्वीकारला आणि वनवासामध्ये गेले. सीता म्हणली का, की नाही, मी राजाची पत्नी आहे, मी राजाची मुलगी आहे, मी राजाबरोबर वनवासामध्ये जाणार नाही. तिने तिचा संसार वनवासामध्ये थाटला ना, केला ना. वनवास भोगून ते आले ना. आणि तुम्ही महाभारतामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. 5 पांडव होते, हे मोठे राजवैभव होतं त्यांना, तरी पण त्यांनी वनवासामध्ये दिवस काढलेले आहेत. म्हणजे आहे ती परिस्थिती स्वीकारणं. तुम्ही आहे ती परिस्थिती स्वीकारली, सुख असो किंवा दुःख असो. सुख असलं, जीवनाचा आनंद घेतला आणि जीवनाचा आनंद घेता घेता धार्मिक क्षेत्राकडे तुम्ही धार्मिक कामं केली, तुम्हाला आणखीन जास्त आनंद मिळेल. पुढच्या भावी आयुष्य तुमचं आणखीन चांगलं होईल. आणि तुम्ही जर आत्ता सध्याला दुःखी असाल, आहे त्या परिस्थितीमध्ये तुम्ही दिवस काढत असाल, ते दिवस काढता काढताच आहे ना, देव तुमची परीक्षा बघत असतो. आणि त्या सर्व परीक्षेमध्ये तुम्ही जर पास झालात तर तुम्हाला कधी सुखाचे दिवस येतील आणि कधी तुम्ही एकदम आनंदी होताल आणि सुख तुम्हाला अचानक मिळेल हे तुम्हाला समजणार नाही.